नाशिक 103 वर्षांची शतकोत्तर वाटचाल पूर्ण करणाऱ्या वसंत व्याख्यानमाला नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुर शारदा आणि घनश्याम पटेल प्रस्तुत मेलोडियस सॉन्ग इव्हिनिंग या बहारदार संगीत कार्यक्रमाला सोमवार 25 मे रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. देव मामलेदार यशवंतराव महाराज पटांगण गोवर्धन पंचवटी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात सुरेल गीतांनी वातावरण भारावून गेलं. कार्यक्रमात संजय डेरे, मनोहर देवरे, अजय पाटील, स्मिता पांडे, डॉक्टर रेखा सोनवणे, नीता पवार, सानिका जैन, डॉक्टर गोपाल सोनवणे, डॉक्टर ज्योती सोनवणे आणि तृप्ती मिश्री यांनी सुमधुर गीतांचं सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विविध मराठी व हिंदी गाण्यांच्या सादरीकरणानं कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमास विशेष सहकार्य अमोल पाळेकर यांचे लाभले. तसेच साऊंड सिस्टीमची धुरा सुरेश काफ्रे यांनी समर्थपणे सांभाळली. संगीतप्रेमी नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली. सुरेल गीतांच्या मैफिलीनं उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी निवासी संपादक अजय सराफ, नाशिक. हसीनों को बनाना छोड़ आई को पास। वसंत व्याख्यानमाला के फ्रंट और बैक, स्टेज के बैक में जो मैनेजमेंट काम करता है, उन दोनों को मैं तहे दिल से धन्यवाद व्यक्त करता हूँ और कॉन्ग्रेचुलेशन देता हूँ कि 103 पर्व पर हम लोग पहुँच चुके हैं और आगे भी ऐसे पर्व बढ़ते रहे, ऐसे मैं ईश्वर से कामना करता हूँ. और घनश्याम जी को मैं स्पेशली धन्यवाद करना चाहूँगा कि आज उन्होंने ग्रेट अपॉर्चुनिटी मुझे आप सबके सामने गाने की दी है. थैंक यू. दिल तेरा दीवाना, जहाँ भी तू जाए तेरे पीछे आएंगे, तेरा आशिक पुराना. हो जाना न जाना, दिल तेरा दीवाना, जहाँ भी तू जाए तेरे पीछे आएंगे, तेरा आशिक पुराना. हो जाना न जाना. सारी दुनिया से हम रूठ के आप मोहब्बत करें टूट के.
इस बेहतरीन युगल गीत के बाद फिर एक बार घनश्याम परमेश्वरावर आपल्यासाठी राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती त्या कॉफी टेबलची प्रत ठेवलेली आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. सामूहिक राष्ट्रगीतासाठी सर्वांनी आपापल्या जागी उभे राहावी. त्यांनी त्यांच्या चायना मेड अशा प्रकारचे हजारो ड्रोन्स मिसाइल्स सगळे आपल्यावर टाकले. एकही ड्रोन आणि एकही मिसाईल भारतावर यशस्वीपणे मारा करू शकला नाही. आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने हवेतच हे सगळं त्या ठिकाणी मारून पाडलं. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, आत्मनिर्भरता म्हणजे काय, तर जो भारत जवळपास सगळी शस्त्रास्त्र सगळी ही इम्पोर्ट करत होता, आज तो भारत 50,000 कोटी रुपयाचा एक्सपोर्ट करतोय. आणि कालच माननीय देशाचे रक्षा मंत्री यांच्यासोबत शिर्डीमध्ये एका युनिटचं आम्ही उद्घाटन केलं. निबे इंडस्ट्रीजच्या मोठं युनिट आहे. जवळजवळ त्या ठिकाणी अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड्स आहेत, ज्या ठिकाणी मिसाइल्स बनतायत, शेल्स बनतायत. आणि त्या ठिकाणी निबेंनी सांगितलं की 365 दिवस भारताला युद्ध लढावं लागलं तरी जो दारुगोळा लागेल तो करण्याची कॅपॅसिटी आमची आहे. अशाच प्रकारची कॅपॅसिटी आज आपण पाहतोय. आपल्याकडे सोलर इंडस्ट्री असेल, आपल्याकडे LNT असेल, आपल्याकडे कल्याणी असतील, या सगळ्यांनी तयार केली आहे. पण यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर त्या ठिकाणी 5 वर्षाचं त्यांचं सगळं प्रोडक्शन हे इस्रायलने बुक केलं. संपूर्ण 100% प्रोडक्शन त्याचं बुक केलेलं आहे. त्यामुळे आता भारत आत्मनिर्भर तर आहेच, पण मोदीजींनी जे सांगितलं मेक इन इंडिया अँड मेक फॉर वर्ल्ड, ते आता खऱ्या अर्थानं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये गरिबाचा विचार होतो, एक नवीन भारत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विचार होतो, ज्याच्यामध्ये महिला या लक्षित धरून बेटी बचाव पासून बेटी पढाव पासून तर लखपती दिदी पर्यंत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना अधिकारिता दिली जाते. अशा प्रकारचा एक भारत, युवांची स्वप्न पूर्ण करणारा स्टार्टअप इकोसिस्टीम हा रुजवणारा भारत आज आपण या ठिकाणी या 12 वर्षात तयार झालेला बघतो आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जी तपपूर्ती आहे, या तपपूर्तीच्या निमित्ताने रवींद्र चव्हाणजींनी हे जे काही कॉफी टेबल बुक या ठिकाणी प्रकाशित केलंय, यामध्ये मेजर हायलाइट्स हे आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विशेषतः मला आनंद आहे की ज्यांचं म्हणणं हे महाराष्ट्रातले लोक ऐकतात, असे अनेक लोक माध्यम क्षेत्रातले हे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. हा संपूर्ण विषय जे एम्प्लिफाय करू शकतात अशा पद्धतीची मंडळी या ठिकाणी सगळी आलेली आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या माध्यमातून भारताची ही वाटचाल ही आपण जनाजनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कराल. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. माननीय रवींद्र चव्हाणजींचे मनापासून अभिनंदन करतो. परमेश्वरावर आपल्यासाठी राष्ट्र निर्माणाची तपोपूर्ती त्या कॉफी टेबलची प्रत ठेवलेली आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्रजी जमिनीवरतीच नाही तर सरकारच्या असणाऱ्या त्यामध्ये असणारी मोनोपॉली ही त्यांनी काढली आणि त्यामध्ये सुद्धा खाजगी पद्धतीने आपल्याला काम करता येऊ शकतं. आणि आज आपण पाहतो की अवकाशामध्ये सुद्धा आपल्या देशाला एक वेगळ्या पद्धतीने एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून आज जगामध्ये इतर देशांपेक्षा आपण पुढे